हे थेट दृश्य आपण बघतोय। नेवासा इथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगची पुन्हा एकदा तपासणी केली जाते आणि स्वतः उद्धव ठाकरे त्याचा व्हिडिओ घेत असल्याचं देखील आपल्याला दृश्यात दिसतंय। हेलिकॉप्टरमधनं या हेलिपॅडवरती जेव्हा ते उतरले त्यावेळी त्यांच्या बॅगची पुन्हा एकदा तपासणी केली जाते आणि उद्धव ठाकरे व्हिडिओ घेत असताना दिसतायत। थोडे मागे सरकार सिक्युरिटी चला तपास राहिले चला चला बस सर नड्डा बोलले श्रीकांत शिंदे आणि ही थेट दृश्य आपण बघत होतो। आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे नेवासा इथे पोहोचले, हेलिकॉप्टरमधून उतरले आणि तोपर्यंत पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आहेत आपल्या सोबत। हरीश, काय माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर आज उद्धव ठाकरे यांचा अहिल्यानगरमध्ये दौरा आहे आणि श्रीगोंदा आणि नेवासा या ठिकाणी त्यांची सभा होणार होती। आपण जर बघितलं तर सकाळी जेव्हा उद्धव ठाकरे विमानाने शिर्डीच्या विमानतळावरती उतरले तर त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून ते हेलिकॉप्टरने श्रीगोंद्याकडे जाणार होते, मात्र त्या ठिकाणावरून हेलिकॉप्टरला उडण्यासाठी परवानगी मिळत नव्हती। त्या ठिकाणी त्यांच्या बॅगांची तपासणी देखील झाली। पुन्हा ते जेव्हा सगळं झालं त्यानंतर श्रीगोंद्यात पोहोचले, श्रीगोंद्यामध्ये देखील परत बॅगांची तपासणी करण्यात आली आणि आता श्रीगोंद्याहून ते आता नेवासामध्ये आता लँड झालेत काही वेळापूर्वी। तर इथे देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली आहे। त्यामुळं नेमकं चाललंय काय की जर अगोदर तपासणी होत असेल तर पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज आहे का? हवेमध्ये खरं तर पैशांची देवाणघेवाण होते का, असा आरोप देखील आता त्यांच्याकडनं केला जातोय। दुसरीकडे श्रीकांत शिंदे म्हणतायत की यांची रडारड ही सगळी सुरू आहे। जर विमानात जर तुमच्या याची चेकिंग होत असेल तर तो त्यांचं काम आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने करतायत। यांची रडारड ही सगळी सुरू आहे, आमच्या देखील चेक केल्या जात आहेत। हा सगळा प्रकार आज सुरू आहे। त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू होत आहे, या भाषणामध्ये ते काय बोलतात का हे पाहणं महत्वाचं आहे। हरीश, धन्यवाद या माहितीसाठी। आज नगर इथे उद्धव ठाकरे आपल्या वेगवेगळ्या सभांसाठी जात असताना याआधी सुद्धा त्यांची बॅग तपासण्यात आली, म्हणजे आजच्याच दिवशी वेगळ्या ठिकाणी प्रचार सभेसाठी पोहोचले असताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आलीच, मात्र तिथून ते आपल्या दुसऱ्या वाहनानं ज्या वेळेला नेवासा इथे आले तेव्हा पुन्हा एकदा बॅग चेक करण्यात आली। त्यामुळे आजच्या सभेमध्ये नेवासातल्या सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे या प्रकारावरती काही बोलतात का बघावं लागेल। आणि ही बॅग तपासत असताना उद्धव ठाकरे स्वतः आपल्या फोनमधून या सगळ्या प्रक्रियेचा व्हिडिओ शूट करत असताना देखील दिसतायत।